आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई. अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस केले जेरबंद. सातारा शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारी इसमांचा शोध पोलीस निरीक्षक श्री सचिन मेत्रे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहितीद्वारे शाहूपुरी चौक येथे सापळा रचून थांबले असताना मिळाले. बातमीच्या वर्णनातील एक इसम मोपेड मोटरसायकलवरून जात असताना दिसून आला आणि त्याला पाहून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला. तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यावेळी त्या इसमाचा पाठलाग करून मुळाचा ओढा येथील बबंदा हॉटेल या ठिकाणी पोलीस स्टाफने त्याला पकडून ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केल्यानंतर त्याचे नाव स्वराज धनंजय अहिरे, वय वर्ष 19, राहणार महादरे रोड, सातारा असे त्यांनी सांगितले. त्यावेळी सदर इसमाची 2 पंचाच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये कमरेच्या पुढील बाजूस एक देशी बनावटीचे मॅगझिन असलेली पिस्तूल मिळून आली. सदरची पिस्तूल ही कोणाची आहे, कोणाकडून आणलीस याबाबत विचारलं असता त्यांनी सदरची पिस्तूल ही माझीच असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी त्यास त्याचे जवळ मिळून आलेल्या पिस्तूलबाबत त्याच्याकडे पिस्तूल जवळ बाळगण्याचा परवाना आहे का याबाबत त्यास विचारले असता त्याने त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं. अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून एकूण 2,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले, पोलीस निरीक्षक श्री सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री कुमार ढेरे आणि पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय सावळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ, रोहित बाजारे यांनी केली आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.